जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी एन-डी-ए असेल, जे-डबल-ई असेल, सी-ई-टी असेल, नीट असेल, यामधला नेमका फरक कुठला आहे? विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वी नंतर कुठल्या एक्झामचं प्रिपरेशन करायचं, याचं सगळ्यात जास्त कन्फ्युजन पॅरेंट्सच्या मनामध्ये असतं आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतं. आर्मी, इंजिनिअरिंग की मेडिकल? हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला तर तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की एन-डी-ए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी. ही जी एक्झाम आहे UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनद्वारा कंडक्ट केली जाते. एन-डी-एमधून इंडियन आर्मी असेल, इंडियन नेव्ही असेल, इंडियन एअरफोर्स असेल, यामधले ऑफिसर्स बनतात. एन-डी-एसाठी जी इलिजिबिलिटी आहे ती 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी या ठिकाणी चालू शकतात. 16.5 टू 19.5 इयर्सपर्यंत तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. नेव्ही आणि एअरफोर्ससाठी मॅथमॅटिक्स हे कंपल्सरी आहे. सिलेक्शनची प्रोसेस ही 3 स्टेजेसमध्ये होती. पहिली स्टेप्स जी रिटन एक्झाम कंडक्ट करते, त्यामध्ये मॅथ आणि गॅटचा पेपर होतो. त्यानंतर SSB इंटरव्ह्यू जो की 5 दिवसांचा असतो आणि शेवटी मेडिकल असतं. एन-डी-एचं एक करिअर जे आहे ते तुम्हाला डिसिप्लिन, लीडरशिप, रिस्पेक्ट या ठिकाणी शिकवत असतं. फिक्स सॅलरी आहे, अलाउन्सेस, पेन्शन, खूप जास्त फॅसिलिटीज त्या ठिकाणी मिळतात आणि तुम्हाला देशसेवेची संधी मिळते. एन-डी-ए ज्यांना देशसेवा करायची असेल तर त्यांच्यासाठी एन-डी-ए बेस्ट आहे. आता आपण जे-डबल-ई बद्दल जाणून घेऊया. जे-डबल-ई म्हणजेच जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. ही जी एंट्रन्स आहे ही एक्झाम इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी मोस्टली घेतली जाते. यामध्ये IIT, NIT यासारख्या टॉप कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळतात. 12वी सायन्सचा विद्यार्थी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स असलेला विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. जे-डबल-ईमध्ये 2 पार्ट्स असतात. जे-डबल-ई मेन्स असेल आणि जे-डबल-ई ॲडव्हान्स असेल. सब्जेक्ट्स असतात फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. जे-डबल-ई क्लिअर केल्यानंतर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर असेल, मेकॅनिकल असेल किंवा सिव्हिल इंजिनियर यासारखे इंजिनिअरिंगमध्ये चांगली डिग्री घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्हाला ज्यांचं मॅथ स्ट्रॉंग असेल आणि ज्यांचं लॉजिक आणि प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी असेल त्यांनी जे-डबल-ईचा निर्णय घेतला पाहिजे. आता आपण CET बद्दल जाणून घेऊया. CET म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट. हा जो स्टेट वाईज आहे, म्हणजे महाराष्ट्र असेल तर MST CET. CETमधून इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज आणि ॲग्रिकल्चर कॉलेजचे कोर्सेस या ठिकाणी त्यासाठी ॲडमिशन मिळत असतं. एलिजिबिलिटी आहे ती पुन्हा एकदा 12वी सायन्स आहे. सब्जेक्ट्समध्ये PCM आणि PCB असे 2 कोर्सेस नुसार तुम्ही घेऊ शकतात. CET हा जे-डबल-ईपेक्षा थोडा सोपा विषय आहे. स्टेट गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेससाठी हे गुड ऑप्शन आहे. आता तुम्ही जाणून घ्या की नीट, NEET, नीट. नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. ही पूर्णपणे मेडिकल फील्डसाठी बनलेली एक्झाम आहे आणि ही कंपल्सरी आहे. कशासाठी? MBBSसाठी, BDSसाठी आणि आयुष मंत्रालयाने जे कोर्सेस डेव्हलप केले त्यांच्यासाठी. एलिजिबिलिटी 12वी सायन्स आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सब्जेक्ट्स असतात. बायोलॉजी अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, नीट क्लिअर केल्यानंतर तुम्हाला डॉक्टर बनता येतं. स्टडी पिरियड हा तुमचा लाँग असतो, परंतु तुम्हाला करिअर एक स्टेबल करिअर भेटतं आणि रिस्पेक्टही खूप जास्त मिळणार आहे. आता थोडक्यात कंपॅरिझन आपण पुन्हा एकदा समजून घेऊया. एन-डी-ए म्हणजे डिफेन्स, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्समध्ये जर ऑफिसर बनायचं असेल तर त्यासाठी एन-डी-ए. जे-डबल-ई म्हणजे इंजिनिअरिंगसाठी, IITसाठी आणि NITसाठी जर ॲडमिशन पाहिजे असेल तर जे-डबल-ई. CET म्हणजे स्टेट लेवल इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी CET आणि डॉक्टर व्हायचं असेल किंवा मेडिकल फील्ड द्यायची असेल तर त्यासाठी नीट. तुम्हाला युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये किंवा लीडरशिपची जास्त क्रेज असेल तर तुम्ही एन-डी-एकडे जाऊ शकता. टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन करायचं असेल तर तुम्ही जे-डबल-ईकडे जाऊ शकतात. स्टेटमध्येच तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे तर तुम्ही CET करू शकतात किंवा डॉक्टर बनायचं असेल तर तुम्ही नीट करू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, डिसिजन हे तुमचं जे डिसिजन आहे ते मार्कांवरती ठरवू नका. तुमच्या इंटरेस्ट आणि डेडिकेशनवरती डिसिजन तुम्ही ठरवणार आहात. जर तुम्ही एन-डी-ए आणि NDA फाउंडेशन 10वी नंतर तुम्हाला सिरियसली करायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचं कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा.